आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची अडचण आणखी वाढली आहे। कारण आज एसआयटीनं वाल्मिक कराडला अटक करून थेट बीड जिल्हा न्यायालयात उभं केलं। न्यायालयानं वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। आज कोर्टामध्ये वाल्मिक कराडला जेव्हा हजर करण्यात आलं त्यावेळेस नेमकं काय काय झालं बघूयात याच संदर्भातला हा एक रिपोर्ट। वाल्मिक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी। मकोका लागल्यानंतर वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात। एसआयटीच्या पथकानं आज वाल्मिक कराडचा ताबा घेतला आणि त्याला बीड जिल्हा न्यायालयापुढे उभं केलं। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं वाल्मिक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली। आज कोर्टात एसआयटीनं काय युक्तिवाद केला पाहूया। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं दुपारी 3 ते 3:15च्या दरम्यान अपहरण झालं। 3:20 ते 3:40 वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांमध्ये फोनवरून संभाषण झालं। संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि आरोपींमधल्या संभाषणाची वेळ मिळती जुळती आहे। यानंतरच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली। आरोपी आणि वाल्मिक कराडमध्ये 10 मिनिटं काय संभाषण झालं याची माहिती घ्यायची आहे। खंडणी प्रकरणाचा संबंध थेट हत्येशी आहे। कराडनं हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिली। आरोपींनी कट रचून संतोष देशमुखांचं अपहरण केलं। आरोपी सराईत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत। संघटित गुन्हेगारीचं प्रकरण असल्यानं वाल्मिक कराडवर मकोका लावला। कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे। त्याला लपवण्यासाठी आरोपींनी मदत केली का हे तपासायचं आहे। घुले चाटे फरार असताना त्यांना कुणी मदत केली याचाही शोध घ्यायचा आहे। वाल्मिक कराडच्या विदेशातील मालमत्तांबाबतही तपास सुरू आहे असा युक्तिवाद एसआयटीनं कोर्टासमोर केला। एसआयटीनं वाल्मिक कराडवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादीही कोर्टाला दिली। मकोका कसा लावण्यात आला याचे पुरावे कोर्टात सादर करण्यात आले। एसआयटी आणि सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर वाल्मिक कराडच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला तेही पाहूया। वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर आहे। वाल्मिक कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही। कराडवर हत्येचा गुन्हा लागू शकत नाही। कुठल्याही आरोपीनं कराडचं नाव घेतलेलं नाही असा युक्तिवाद वाल्मिक कराडच्या वकिलांनी केला। संबंधित तपास यंत्रणेने त्यांचा 10 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती आणि त्यांचे बेसिकली जे ग्राउंड होते की त्या 637/2024 या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना तपास करणे आहे, त्यांचं कुठं कनेक्शन आहे का हे तपास करणे, त्या अनुषंगाने त्यांना पोलीस कोठडीची आवश्यकता आहे असा त्यांचा युक्तिवाद होता। परंतु बेसिकली आमच्या पक्षकारात असं म्हणणं होतं की या प्रकरणाशी त्यांचा कुठलाही संबंध नाहीये। त्यांची या प्रकरणात अटक केलेली जी आहे ती बेकायदेशीर आहे। वाल्मिक कराडला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर नाव न घेता टीका केली आहे। विधानसभा जिंकण्यासाठी कराडचा वापर करण्यात आला, आता ते एकदम याच्यामध्ये सापडलं तर कोणी एक मिनिट आहे का, मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणतोय की त्या माऊलीच्या विरोधात मला काही बोलायचं नाही। काय होतं की महिलेच्या बाबतीत एखाद्या माझ्या भगिनीच्या बाबतीत बोललं की ते फोकस सगळा दुसरीकडे जातो। माझी विनंती एक आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सांगा की राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा। खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला एसआयटीनं आरोपी केलंय। आता 7 दिवसांची एसआयटी कोठडीही मिळाली आहे। त्यामुळे वाल्मिकच्या चौकशीतून आणखी काय काय बाहेर येणार हेच पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।